कोल्हापूर शहरात एक अशी घटना घडली आहे जी समाजाला विचार करायला भाग पाडणारी आहे। प्रेम, विश्वास आणि नात्यांतील गुंतागुंत कधी कधी किती धोकादायक वळण घेऊ शकते हे या घटनेतून स्पष्ट होतं। एका मध्यमवर्गीय परिसरात सतीश नावाचा तरुण आणि समीक्षा नावाची महिला मागील 6 महिन्यांपासून एकत्र राहत होते। हे नातं विवाहपूर्व होतं कारण समीक्षा आधीपासूनच विवाहित होती, मात्र तिचं तिच्या नवऱ्याशी पटत नव्हतं आणि त्या दोघांमधील मतभेदामुळे कोर्टात प्रकरण सुरू होतं। समीक्षा सतीश सोबत राहत होती, पण तिला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं कारण तिचं आधीचं लग्न न्यायप्रक्रियेत होतं आणि तिला सतीशचा गुंतागुंतीचा स्वभावही खटकत होता। सतीश मात्र सतत लग्नासाठी तगादा लावत होता। दिवसागणिक त्याचा राग अनावर होत चालला होता। सुरुवातीला त्यांच्या सहजीवनात सुसंवाद होता, पण कालांतराने भांडणं वाढू लागली। सतीशचे वागणे आक्रमक झाले, तो नोकरी करत नव्हता आणि कोणतंही जबाबदारीचं काम स्वीकारत नव्हता। यामुळे समीक्षा नाराज होती। ती त्याला वारंवार सांगत होती की काहीतरी चांगलं काम कर, स्थिर हो, मग पुढे पाहू। पण सतीशने तिचं ऐकून न घेता तिच्यावरच मानसिक दबाव टाकायला सुरुवात केली। एक दिवस समीक्षाने निर्णय घेतला की ती त्याच्यासोबत राहणार नाही। ती आपल्या एका मैत्रिणीकडे राहायला गेली। ती मैत्रीण इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होती। समीक्षा तिथे राहून काम शिकू लागली। तिचं जीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं, पण सतीश मात्र तिला पुन्हा आपल्या आयुष्यात परत आणण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिला। त्याने त्या ठिकाणी जाऊन गोंधळ घालणं, मैत्रिणीसमोर वाद घालणं सुरू केलं। त्यामुळे समीक्षा त्या घरातून निघून थेट आपल्या आईकडे राहायला गेली। तिला वाटत होतं की आता शांतता मिळेल आणि ती आपल्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करू शकेल। मात्र 3 जून रोजी ती आपल्या जुन्या रूमवर गेली, तिचं उरलेलं सामान घेण्यासाठी। तिच्यासोबत तिची मैत्रीण होती। तिथं गेल्यावर तिने सतीशला फोन केला कारण तो रूममालकाच्या संपर्कात होता। तिने फक्त एवढंच सांगितलं की मी सामान घ्यायला आले आहे, पण सतीशने त्या संवादाचा अर्थ वेगळाच लावला। तो तिथं अवघ्या 15 मिनिटात पोहोचला। त्याने पुन्हा तिला लग्नाचा प्रस्ताव दिला। दोघांमध्ये वाद वाढला। समीक्षाची मैत्रीण दोघांना समजावून सांगत होती, पण सतीशचा संताप अनियंत्रित झाला। त्याने अचानक आपल्या जवळून चाकू काढला आणि समीक्षा हिला थेट छातीत वार केला। समीक्षा जोरात किंचाळली आणि तिची मैत्रीण आरडाओरड करू लागली। सतीशने तिला घराबाहेर फरफटत नेलं आणि तिथंच टाकून दिलं। नंतर तो तिथून फरार झाला। आजूबाजूचे लोक धावत आले, समीक्षाला रुग्णालयात घेऊन गेले, पण रुग्णालयात पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता। ती जखम एवढी खोल होती की उपचाराची संधीही मिळाली नाही। पोलिसांनी तपास सुरू केला। सतीशवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। शोधमोहीम राबवली गेली। काही दिवसांनी त्याचा मृतदेह त्याच्या गावी झाडाला लटकलेला सापडला। त्याने आत्महत्या केली होती। ही घटना संपूर्ण कोल्हापूर शहराला हादरवून टाकणारी ठरली। एक नातं जे प्रेमाने सुरू झालं, त्याचा शेवट एवढा भयानक होईल हे कोणालाही वाटलं नव्हतं। आपण यावर विचार करायला हवा। नात्यांमध्ये संवाद, समजूत आणि संयम किती गरजेचा आहे। रागाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्यच नष्ट करू शकतात। या घटनेपासून आपण काय शिकायला हवं? कृपया तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।